हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपली सिरीज कंटिन्यू करणार आहे जी आपण अराजपत्रित संयुक्त परीक्षेसाठी करून राहिलो होतो. त्याच्यामध्ये आपण पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स हे कव्हर केले होते, जिओग्राफी पण. आणि आता आपण सायन्सचं बघूया. बस सायन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण की सायन्सचं पण याच्यामध्ये वेटेज खूप जास्त आहे. म्हणजे जवळपास 10-12 जरी क्वेश्चन म्हटलं तरी 10-12 मार्क्स होतात. इथे 0.25चा कार्यक्रम आहे तर 10-12 मार्क्स तर खूप होतात. तर आपण डायरेक्ट विषयाला स्विच करू, टाइमपास नाही करू. ओनली व्हिडिओ मला छोटे छोटेच ठेवायचे आहे आणि इझी टू रिवाईज झाले पाहिजे. मोठे मोठे व्हिडिओ मी पण बनवू शकतो प्रवचन देऊन, पण त्याचा काही उपयोग नाही आहे. आपल्याला डेली त्याला रिवाईज पण करायचं आहे. शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोलरस हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो म्हणते. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा थोडा डिफिकल्ट आहे. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं, आपण ट्रिक्स अँड टिप्स मध्ये केलं होतं की डिफिकल्ट क्वेश्चनचा आन्सर हे नेहमी इझी असते. इझी आन्सर असते त्याचं. तर मग याच्यामध्ये जो क्लोरोफायटा आहे तो आपला पहिला ऑप्शन वाला हा बसतो. आणि जर नाही काही समजलं ना तर खरंच पहिलं ऑप्शन मारायचं, ते काम करते. याच्यामध्ये आणखी एक क्लोरोफायटा याच्यासाठी यूज होते की आपण प्रकाश संश्लेषणचा कार्यक्रम बघतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे ना, हा सिलेबसमध्ये दिलेला आहे. सिलेबस मधला पार्ट नेहमी येत असतो, म्हणून सिलेबस थोडासा, मी असं नाही म्हणत एकदम तोंडपाठ करा, पण बघत राहा म्हणजे काय टॉपिक आहेत. एखाद्या वेळेस जसं मी तुम्हाला सांगते, आज जसं आपण बोलतो महाराष्ट्राबद्दल, जो जिओग्राफीमध्ये सिलेबसमध्ये ग्रॅनाइट दिला आहे, बेसाल्ट दिला आहे, तर तोच त्याचा आन्सर आहे. त्याच्यामुळे इकडे तिकडे जायचं नाही. सिलेबसला इन्क्लूड करणं, सिलेबसच्या चौकटी बाहेर न जाणं, हे आयोगाच्या जो काही आयोगाचं जे काढणारे असं पेपर सेटर त्यांना बाध्य असते की सिलेबसच्या बाहेर मला फार नाही घेतात. एखादा क्वेश्चन इकडे तिकडे ठीक आहे. त्याच्यामुळे सिलेबसला स्टिक करून राहायचं आणि सिलेबसमध्ये हा क्लोरोफिल जो आपला जो प्रकाशनशील क्रिया आहे ती आहेच, ती इम्पॉर्टंटच आहे. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. कारण आता का बरं होत असतील याचं निगेटिव्ह कारण असेल काहीतरी. आता पॉझिटिव्ह तर होऊच नाही शकत नाही. आता इथे खनिज सर्व इथं जसं म्हटलंय की पाण्यामुळे सामू म्हणजे पीएच वाढते. सपोर्ट आता सपोर्ट तर बिलकुलच नाही म्हणतात. सपोर्ट तर चांगली गोष्ट झाली. त्याच्यामध्ये सर्व खनिजे मिळत नाहीत पाण्यात. हे बघ, सर्व खनिजे पाण्यात नसतात, पण काही तर खनिजे असतात, म्हणून सर्व सारख्या कीवर्ड्सनी हा ऑप्शन गेलाय. पण याच्यात सेकंड आहे ना की मुळे हे ऑप्शन पासून वंचित राहतात. हा बघा, ऑक्सिजन इसेन्शियल आहे. मी तुम्हाला म्हटलं की प्रकाश संश्लेषण क्रिया इसेन्शियल आहे, फोटोसिंथेसिस इसेन्शियल आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड क्लोरोप्लास्ट, ऑक्सिजन, वॉटर, फायलम हे सगळे इम्पॉर्टंटच आहे. त्याच्यामुळे हा याच्यामध्ये ह्या प्रकाश संश्लेषण क्रियेचाच रेफरन्स आहे की ऑक्सिजन पासून वंचित राहतात ते, म्हणून अति पाण्याने वनस्पती मृत पावतात. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वेळेस निगेटिव्ह क्वेश्चन वाचत असतो तर त्याचं निगेटिव्ह शोधत जायचं खाली, आणि स्टिक टू एक टेक्निकल किंवा ज्याच्यामध्ये अशा टेक्निकल गोष्टी दिलेल्या आहेत ते ऑप्शन निवडायचं. असं लाईटली नाही की सामू उदासीन होते, परजीवीची वाढ होते, सर्व खनिजे ते सर्व तुम्हाला नेहमी सांगितलं मी. ओनली, ऑल, मस्ट, ह्या सगळ्या गोष्टी, हे जे कीवर्ड्स आहेत हे ज्याच्यामध्ये येतात त्याच्यावर आपले अँटिना उभे झालेच पाहिजे. कारण की हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स मुळे चुकतात क्वेश्चन. ठीक आहे. ऑक्सिजन स्थिर करण्यासाठी शैवाले जास्तीत जास्त काय वापरतात, ज्याचा कशाचा उपयोग करतात म्हणते. आता याच्याबद्दल फारशी काही नॉलेज नव्हतं मला की काय वापरतात. मी ऑप्शन हेच मारलं होतं, पण याचं मायझोफाईल नाही. हा म्हणतात की आपल्या फॉरेस्ट मधला क्वेश्चन आहे म्हणतात, म्हणून PYQ म्हणून आहे हा. तर PYQ जेव्हा आणखी आपण आता जर आपण राज्यसेवेचे केले, आता UPचे करून राहिलो आपण फॉरेस्ट सर्व्हिसचे पण करू. त्याच्यामध्ये मी आणखी डिस्कस करून सांगेन त्याच्यामध्ये. तर याचा आन्सर हे आहे. आणि जर PYQ खूप किचकट असला तर थोडासा पाठ करून घ्यायचा. नायट्रोजन फिक्शन मध्ये कोणता अल्गीचा ग्रुप असतो, तर मायझोफिल. मिक्सोफायसी नाव आहे, खूप कठीण आहे. एखादा क्वेश्चन सोडला तरी चालेल, चुकीचा मार्क केल्यापेक्षा तर सोडूनच द्यायचं. आता त्याने म्हटलं करेक्ट ऑर्डर फेज ऑफ मायोसिसची करेक्ट ऑर्डर फेज विचारली आहे. आता आपण ऑर्डर फेज कसं लावणार आहे आपल्याला काहीच माहिती नाही. मी सरळ सरळ सांगते, आपण कॉमननी जायचं. जसं आपण जोड्या लावल्या, आता तिन्ही इथे कॉमन आहेत. लिप्टोटीन हे तीन, याच्यामध्ये डॅन्कॅन्सिन हे दोन.
म्हणजे 1 आणि 2 पर्यंत 1 आणि 3 पर्यंत आपण आलो. आता 50-50% करून आपण मारू शकतो. पण अजून काही कॉमन निघते का तर बघू आपण. आता पहा, डायप्रोटीन 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 हे तिन्ही याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आपण तिथं जाऊ. अजूनही आपण जास्त काही काढू नाही शकलोय. आणखी किती निघू शकते हे पहा. हा जो आहे ना पॅचेटिन 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 हे तिन्ही याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये 2 आणि 3 ऑप्शन म्हणजे 3 ह्या ऑप्शनमध्ये जास्त कॉमन दिलेले आहे. म्हणून आपण या 3 ऑप्शन सोबत जो आपला आन्सर मार्क करू. याच्यामध्ये जेव्हा खूप कठीण क्वेश्चन असते, काही सुचत नाही किंवा मॅच द पेअर मध्ये पण बघितलं आपण, कॉमननी जायचं, मॅक्झिमम गोष्टी एलिमिनेट करत जायच्या. कॉमननी याच्यासाठी असते कारण की जवळजवळचे ऑप्शन बनवले जातात जेणेकरून कन्फ्युज करता येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अँटीमोनी संयुगे ही कोणत्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते? अँटीमनीचा कंपाऊंड कशासाठी वापरला जातो म्हणते. आता अँटीमनीच्या कंपाऊंड बद्दल तुम्ही हा पीवायक्यू मध्ये पण आलेला क्वेश्चन आहे की अँटीमनीचा कंपाऊंड कशासाठी असतो. तर ह्या पीवायक्यू मध्ये असं दिलं होतं सिस्टोमायसिस. सिस्टोमायसिस हे जो आहे ना तिसरा वाला, तो त्याचा आन्सर आहे. पीवायक्यू मध्ये आलेला क्वेश्चन आहे, याच्या अगोदरही आला होता की अँटीमनी कंपाऊंड कशासाठी असते. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, सर्वसाधारणपणे पोरीफेरा मध्ये गॅमेट कशामुळे तयार होतो? नॉर्मली इन पोरीफेरा गॅमेट्स आर फॉर्म बाय. पोरीफेरा जो काही ग्रुप आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स कशामुळे फॉर्म होते म्हणते. तर आर्किओसाइट्स हे त्याचा आन्सर आहे. हे ना तिन्ही चारही ऑप्शन असे जवळजवळच आहे. या बायोमध्ये हेच होत असते की सगळे ऑप्शन जवळजवळच येतात. त्याचा आन्सर आर्किनोसाइट्स आहे, म्हणजे सेकंड वाला आहे. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेचा वेग किती सेकंदांनी वाढतो? ठीक आहे, आता आपल्याला माहित नाहीये किती सेकंदांनी वाढतो, किती सेंटीमीटर पर सेकंदांनी वाढतो. 1 डिग्रीसाठी थोडासाच वाढत असेल कारण की त्याचा वेग जो आहे तो खूप मोठा आहे. आता बघा, हे बघा, आता आपण याच्यामध्ये कॉमननी जाऊ. मी तुम्हाला याच्यात एक ट्रिक लावून दाखवते. सीधे ह्या तिन्ही याच्यामध्ये काय कॉमन आहे? सारखाच झाला कलर. ह्या तिन्ही याच्यामध्ये काय कॉमन आहे? 61. ठीक आहे, आणि ह्या दोन याच्यामध्ये काय कॉमन आहे? इथे बघा, इथे 61 कॉमन आहे, पण ह्या दोन याच्यामध्ये ना सिंपल फक्त नाव डिजिट बदलले आहे. 16चं 61 केलं, त्याच्यामुळे 61 हा डिजिट आहे ना हा कॉमन होऊन राहिला. इथे सगळीकडनं 61 येऊन राहिला, तर इथे बघा, इथे हा 61 फक्त 16 केलं. म्हणून ह्या दोघांपैकी काहीतरी, दोघांपैकी नाही, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम इंटरसेक्शन जिथे येऊन राहिलं, मॅक्झिमम कॉमन जिथे येऊन राहिलं तेच आपला आन्सर आहे, म्हणजे 3 आपला आन्सर आहे. इथनं आपण 61 घेतलं, पण इथे 61 ला चेंज केलं, 16 केलं. म्हणून 2 डिजिटचे जे 2 ऑप्शन आहेत ते 2 ऑप्शन 2 डिजिटचे आहेत. त्या 2 डिजिटच्या 2 ऑप्शन वरनच आपला आन्सर निघेल. ठीक आहे, आणि हे याच्यासाठी म्हणतो कारण की ध्वनीचा जो वेग आहे, आपला स्पीड ऑफ साऊंड आहे, तो आहे ना, तो टेम्परेचर सोबत वाढत जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे रायझिंगच राहणार आहे, वाढणारी संख्याच राहणार आहे. युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन सीजीएस सिस्टीम. आता सीजीएस सिस्टीम म्हटलंय तर ग्रामच राहील. ग्राम तर बरं, ग्राम सगळीकडे दिलेलं आहे. मग काय राहिलं आणखी एक बघा, इथे बघा, इथे कॅलरी पर ग्राम आहे, पण इथे काय कॅलरी ग्राम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे 2 ऑप्शन आहे ना हे थोडे जवळजवळचे आहे, म्हणजे आपण इथे 50% आलो. नंतर बघा, कॅलरी ग्राम पण डिग्री सेल्सिअस पण शेवटीच असते, म्हणून याचं दुसरं आन्सर आहे. म्हणजे बघा 2 पर्यंत तर आपण आलोच आहे, पण या डिग्री सेल्सिअसला कुठे ठेवायचं? तर कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस आपण असंच म्हणतो. जर तुम्ही बघितलं असेल पर डिग्री सेल्सिअस असाच आपलं प्रोनाउन्सिएशन. आपल्या कॉमन सेन्सवर आणि आपल्या बोलण्याच्या टॅकवर किंवा म्हणजे नॉर्मल ज्या गोष्टी आपल्या बोलचालमधल्या आहेत, जो कॉमनली यूज करतो त्याचा आपण वापर करायचा. त्या कधी कधी गोष्टी लवकर क्लिक होतात आणि त्यातला आन्सर पण निघते. हा क्वेश्चन कॅन्सल आहे. नेक्स्ट बघू. डांगा खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामध्ये होतो? आपल्याला माहिती नाही आहे. आता बघा, सेप्टो जो म्हटलाय त्यांनी की कोणापुढे होतो,
तर सेप्टोलोकोकस ॲरोगोनस, सेप्टोलोकोकस पायगोनिस, बोरोटुला, स्प्रुटुसा. याच्यामध्ये ना कधी कधी हे फक्त मागची नावं दिली असतात. हा स्पर्टुसा तुम्हाला माहिती की स्पर्टुसा आपण डांग्या खोकल्याबद्दल खूपदा ऐकलेला आहे आणि हा सेम क्वेश्चन रिपीट पण झालेला आहे. याचा आन्सर 2 आहे. बोर्टेडेला हे काय झालं बोर्टुला स्पर्टुसिसा ह्याचा आन्सर आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट किती क्वेश्चन राहिले आपले सायन्सचे 77. हां 3-4च क्वेश्चन आहे सायन्सचे, मग करून घेऊ. आणि पुढचं मग आपण ना हे पण करणार आहे, म्हणजे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ना ते प्रॉब्लेम्स पण करणार आहे. आपण प्रॉब्लेम्स पण सोडणार नाहीये, पण की प्रॉब्लेम्सनी पण खूप सारे मार्क्स येतात जातात, म्हणून आपण आपल्या प्रॉब्लेम्सवर पण फोकस करणार आहे. त्यांना पण काही सोडणार नाहीये. त्यांच्यामधनं मार्क्स येतात. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस सायन्सनी दगा जरी दिलं कोणत्या GS पेपरनी, पण जे हे आहे आपलं ॲप्टिट्यूड वगैरे ह्या गोष्टी तारतात, ह्या गोष्टी घेऊन जातात. आता कोणत्यामध्ये कोणतं विटॅमिन जे आहे ना अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आता आपण विटॅमिन A, D वगैरे बद्दल खूप पाहिलंय की त्यांनी रातआंधळी बंद होते, इथे रिकेट्स असते, इथे नाईट ब्लाइंडनेस असते, इथे ब्लड क्लॉटिंग असते. पण अँटीऑक्सिडंट जे स्किनसाठी यूज करतात, तुम्ही बघितलं असं खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज येत राहतात आपल्या कॉस्मेटिक्सचा. त्याच्यात नेहमी काय म्हणतात, विटॅमिन E अँटीऑक्सिडंट, विटॅमिन E अँटीऑक्सिडंट हे नेहमी सांगत राहतात ते. त्याच्यामुळे अँटीऑक्सिडंटशी रिलेटेड आहे विटॅमिन E. म्हणून मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगून राहिली की ॲडमध्ये असं होतं किंवा बॅनरमध्ये ते होतं की आपण जसं बोलचालमध्ये एकंदर प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत. तर आपल्या आजूबाजूने ज्या गोष्टी होत असतात ना, जनरल सायन्सवाल्या गोष्टी असतात, जनरल कॉमन सेन्स, त्या गोष्टी तरी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय, ही औषधी मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहते. काय असते ते, कोणतं ड्रग असते आपल्याला माहिती नाही. मॉर्फिन पण असू शकते, कॅनॅबिलिस पण असू शकते, ऑपिनोडाईस, वी डोंट नो एनिथिंग. याचा ऑप्शन 2 आहे ऑपिनोडाईस. हा पण PYQ मधला क्वेश्चन आहे म्हणते. मी जेव्हा डिस्कस केला होता तेव्हा मला माहित झालं होतं की हा PYQ ला क्वेश्चन आहे. ऑपिनोडाईस हे ते ड्रग आहे जे ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्या संवेदी चेतूच्या टोकावर बद्ध करतात. ओपिओइड्स. जर्मन सिल्वर हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, खूपच वेळा आलेला आहे. जर्मन सिल्वर, ब्लास हे जे ऑलॉयचे क्वेश्चन आहे ना ते खूप येतात. त्यातलं कॉमन आहे, जनरल सिल्वर येते, एक ब्रास येते जे आपण नॉर्मल आपण पितळवाला म्हणतो, आणि 2-3 इकडे आपले ओव्हर्स येतात. खूप जास्त ते कॉमन असतात. तर ते तुम्ही PYQ जरी बघितले ना तरी येऊन जाते. या जर्मन सिल्वर मध्ये ना फक्त म्हणायला सिल्वर आहे हा, पण याच्यामध्ये सिल्वर नाही आहे. हे जे सिल्वर वाला ऑप्शन आहे ना हे असंच काउंट टाकायचं, हे सिल्वर नाही आहे याच्यामध्ये. कॉपर, निकेल अँड झिंक ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. ॲस्पिरिन, ॲस्पिरिनचं केमिकल नेम पण एकदा विचारलं होतं. ॲस्पिरिनचं केमिकल नेम ना ऑप्शन ए आहे. ओ पहिले ओ फॉर ए फॉर ॲस्पिरिन हे लक्षात ठेवलं, ओ फॉर, आणि ए पण समोरच्या याच्यात आहे, ॲसिटिलिन सॅलिसिलिक ॲसिड, ॲसिटिलिन सॅलिसिलिक ॲसिड ऑप्शन ए. कठीण व मृदू आम्ल, आम्ल व अल्कली ही संज्ञा कोणी दिली? कोणी दिली म्हणते ही संज्ञा? ही संज्ञा पियर्सननी दिली होती. हा पण PYQ मधला क्वेश्चन आहे मोस्ट ऑफ. आणि माहिती आहे का काही काही क्वेश्चन याचे आपले स्टेट बोर्ड मध्ये पण सापडून जातात. म्हणजे स्टेट बोर्ड मध्ये असे बोल्ड लेटर्स मध्ये लिहिले असतात, कलर मध्ये लिहिले असतात, तर त्या गोष्टी लिहून ठेवायच्या किंवा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायचं आणि त्यांनाच रिवाइज करायचं. खूप मोठ्या पुस्तकं वाचायचे म्हणतात नाही पडायचं सायन्स बद्दल, म्हणजे खूप पुस्तकं वाचून कधी कधी त्यातलं काहीच नाही. कठीण, मृदू, आम्ल, आम्लीय ही संज्ञा कोणी वापरली होती? पियर्सननी. इथे आपण ना सायन्स झालेलं आहे आपलं. आपले हे जे आहे ना मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करू. ठीक आहे. थँक्स फॉर युअर सपोर्ट. बाय गाईज.